चलो आज आपण डिस्कस करू ह्यूमन रेस्पिरेटरी सिस्टम. प्लीज पे अटेंशन. ह्यूमन रेस्पिरेटरी सिस्टम. गुड आफ्टरनून सर. गुड आफ्टरनून. ह्यूमन रेस्पिरेटरी सिस्टम आपण डिस्कस करूया. ह्यूमन रेस्पिरेटरी सिस्टम मध्ये नोज आहे. ठीक आहे. नोज जे आहे ते नोज एका कॅव्हिटी मध्ये ओपन होतं. त्या कॅव्हिटीला म्हणतो आपण नसल कॅव्हिटी. सर्वांनी लक्ष द्या. नोज ज्या कॅव्हिटी मध्ये ओपन होतं त्या कॅव्हिटीला म्हणतो आपण नसल कॅव्हिटी. अशी कॅव्हिटी आहे, याला तुम्ही बोलणार नॅझल कॅव्हिटी. ओके. बोन ओपन झालं, नॅझल कॅव्हिटी. इथे जे ओपनिंग आहे नोजचं, दॅट ओपनिंग इज कॉल्ड ॲज नॉस्ट्रील. ओपनिंग इज कॉल्ड ॲज नॉस्ट्रील. इथे नॅझल कॅव्हिटी दिसते तुम्हाला. नॅझल कॅव्हिटी आहे आणि इथे सर्वांनी लक्ष द्या रे, इथे माउथ आहे. ठीक आहे. तर माउथचं सुद्धा ओपनिंग आहे इथे. हे इथे माउथचं ओपनिंग आहे. ओके. हे कॉमन ओपनिंग झालं. आणि हा वाला जो रिजन दिसतो तुम्हाला एवढा, या रिजनला म्हणतो आपण फॅरिंग्स. ओके. फॅरिंग्स म्हणणार आपण. आणि या फॅरिंग्सच्या खाली इथे एक रिजन दिसतो. या रिजनला आपण बोलणार लॅरिंग्स. ठीक आहे. लॅरिंग्स. आणि या खाली इथे एक असा स्ट्रक्चर दिसतो. या स्ट्रक्चरला आपण बोलणार ट्रॅकिया. ट्रॅकिया. ओके. प्लीज पे अटेंशन. फॅरिंग्स काय आहे, लॅरिंग्स काय आहे, ट्रॅकिया काय आहे. नॉस्ट्रिल जे आहे ते ओपन होते एका कॅव्हिटी मध्ये, त्याला म्हटलं नॅझल कॅव्हिटी. ही जी कॅव्हिटी दिसते तुम्हाला ही नॅझल कॅव्हिटी. कॅव्हिटी नॅझल कॅव्हिटी. नॅझल कॅव्हिटी ओपन होते या रिजन मध्ये, ज्याला बोलतो आपण फॅरिंग्स. ठीक. फॅरिंग जो आहे त्याचे 3 रिजन झाले. नॅझल कॅव्हिटी ज्या रिजन मध्ये ओपन होते त्या फॅरिंगच्या रिजनला बोलतो आपण नॅझोफॅरिंग्स. नॅझोफॅरिंग्स. ओके. नॅझल कॅव्हिटी फॅरिंग्स मध्ये जिथे ओपन होते त्याला बोलतो आपण नॅझोफॅरिंग्स. ठीक आहे. त्यानंतर इथे हा जो मिडल रिजन आहे, या मिडल रिजन मध्ये बघा, इथे माउथचं ओपनिंग ओपन होतं बरोबर. हे माउथचं ओपनिंग आहे आणि हे इथे ओपन होतं. या वाल्या रिजनला तुम्ही बोलणार ओरोफॅरिंग्स. फॅरिंग्स मध्ये पण 3 रिजन दिसतात तुम्हाला. ओरोफॅरिंग्स. आणि या खाली रिजन आहे लॅरिंग्स बरोबर. लॅरिंग्सचा जो रिजन आहे त्याला बोलायचं लॅरिंगोफॅरिंग्स. लॅरिंगोफॅरिंग्स. प्लीज पे अटेंशन. 3 रिजन दिसले. सगळ्यात पहिले कोणती, नसल कॅव्हिटी आहे वरती. ही नॅझल कॅव्हिटी आहे. नॅझल कॅव्हिटी ज्या रिजन मध्ये ओपन झाली फॅरिंग्सच्या, त्याला बोललो आपण नॅझोफॅरिंग्स. हा पहिला पॉइंट. ठीक आहे. त्यानंतर जो दुसरा रिजन आहे त्याला बोललो आपण लॅरिंगोफॅरिंग्स. कोणता, एकदम खालचा रिजन, त्याला बोललो आपण लॅरिंगोफॅरिंग्स, किंवा आपण याला तिसरा रिजन म्हणू. आणि जो मधला रिजन आहे त्याला, जिथे माउथ ओपन होतं फॅरिंग्स मध्ये, त्याला बोललो आपण ओरोफॅरिंग्स. ठीक आहे. आता या लॅरिंग्सच्या खाली आणखी एक रिजन ज्याला बोलतो आपण ट्रॅकिया. ट्रॅकियाला म्हणतात विंड पाईप. ट्रॅकियाला काय म्हणणार तुम्ही, विंड पाईप. ठीक आहे. आता हे जे ट्रॅकिया आहे, हे ट्रॅकिया फॉर्म करतं ब्रॉन्कस. ठीक आहे. आणि ब्रॉन्कस जे असतात ते दोन्ही बाजूला त्याला ब्रांचिंग झालंय आणि ते फॉर्म करतात ब्रॉन्काय. ठीक आहे. हे झाले ब्रॉन्काय. आणि ब्रॉन्काय जे असतात त्यांना पुन्हा ब्रांचिंग फुटणार आहे लंग्स मध्ये, आणि यांना बोलतो आपण ब्रॉन्क्युल्स. ब्रॉन्क्युल्स. आणि ब्रॉन्क्युल्सला तुम्हाला दिसतील असे फुगलेले स्ट्रक्चर्स, यांना बोलतो आपण अल्वेओलाय.
ठीक आहे. आणि इथे असणार इथे लंग्स, ही असणार आहे लंग्सची कॅव्हिटी. या लंग्सच्या कॅव्हिटीमध्ये दिसतील तुम्हाला अल्व्हेओलाई. ठीक आहे. आता इथे पहा, ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टम मध्ये बघा, या ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टम मध्ये हा आहे नोज. पहिला कोणता? नोज. नोज हा आहे माउथ. ठीक आहे. नोजचं ओपनिंग ज्या कॅव्हिटी मध्ये होतं ती कॅव्हिटी आहे नॅझल कॅव्हिटी. ठीक आहे. नॅझल कॅव्हिटी इथे तुम्हाला वर दिसते. त्यानंतर इथे बघा, माउथ जिथे ओपन होतो ती जी कॅव्हिटी दिसते त्यामध्ये बघा हा वाला रिजन, नॅझल कॅव्हिटी या रिजन मध्ये ओपन होते. या पूर्ण रिजनला म्हटलं आपण फॅरिंक्स. ठीक आहे. इथपासून इथपर्यंत त्याला म्हटलं आपण फॅरिंक्स. फॅरिंक्स मध्ये 3 रिजन. एक आहे नॅझोफॅरिंक्स, जिथे नॅझल कॅव्हिटी फॅरिंक्स मध्ये ओपन होते तो झाला नॅझोफॅरिंक्स. जिथे माउथ फॅरिंक्स मध्ये ओपन होतो तो झाला ओरोफॅरिंक्स. ठीक आहे. त्यानंतर फॅरिंग जिथे लॅरिंग्स मध्ये ओपन होतो त्याला म्हणलो आपण लॅरिंगोफॅरिंक्स. एवढे 3 रिजन. कळलं? त्या पुढचा रिजन बघा बरं काय दिसतो. हार्ट दिसला. सी शेप इथे ट्रॅकिया आहे. ट्रॅकियाला बोलतो आपण वेन पाईप. ठीक आहे. ट्रॅकिया आहे हा वाला रिजन. या ट्रॅकियामध्ये असे सी शेप कार्टिलेजेस असतात. तुम्ही जर कधी हात लावला ट्रॅकियाला तुम्हाला समजेल की तिथे सी शेप कार्टिलेजेस आहे. ट्रॅकिया जो आहे तो डिवाइड करतो, त्यापासून ब्रॉन्कस बनलाय, ब्रॉन्कस डिवाइड झाले, ब्रॉन्काय बनले, ब्रॉन्काय डिवाइड झाले, ब्रॉन्क्युल्स बनले. ब्रॉन्क्युल्सच्या एंडला तुम्हाला इथे अल्वेओलाई दिसत आहे. या इथे तुम्हाला दिसतात अल्वेओलाई. ठीक आहे. काय दिसतात? अल्वेओलाई. तर या पद्धतीने इथे ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टम जी आहे ती फॉर्म झालेली आहे. ओके. आता आपण या रेस्पिरेटरी सिस्टम बद्दल इथे इन्फॉर्मेशन लिहूयात. ह्युमन हा ह्युमन त्यातच कंटिन्यू करतोय आपण, ह्युमन रेस्पिरेशन कंटिन्यू करतो. ठीक आहे. यामध्ये आपण रेस्पिरेटरी सिस्टम स्टडी केली आहे, ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टम आपण स्टडी करतो. ठीक आहे. तुम्ही आता हे स्ट्रक्चर ड्रॉ करा. यामध्ये मी तुम्हाला रिजन्स दाखवले कोणत्या कोणत्या. यामध्ये लिहा ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टम मध्ये फर्स्ट पॉइंट लिहा नोज. लिहा नोज. Nose has a pair of slit-like openings. नोज कडे 2 ओपनिंग आहेत. स्लिट म्हणजे खड्डा किंवा ओपनिंग. स्लिट-like openings called external layers. एक्सटर्नल लेयर्स. नोजचे बाहेरील जे ओपनिंग असतात ते 2 आपले ओपनिंग आहेत बाहेरचे, त्याला बोलतो आपण एक्सटर्नल लेयर्स और नॉस्ट्रिल्स. त्यावेळे nostrils open into nasal cavity. हा एक पॉइंट लिया, nasal cavity. ओके. त्यामध्ये बघा नॅझल कॅव्हिटी, जसं आता एक्सटर्नल लेयर्स म्हणजे काय, नॉस्ट्रिल्स जे आहेत आपले नाकाचे ते 2 ओपनिंग आहेत. त्याचे एक राईट बाजूला ओपनिंग, एक लेफ्ट बाजूला ओपनिंग आहे. बरोबर. तेच ओपनिंग पुढे कंटिन्यू होतात आणि काय बनवतात? नॅझल कॅव्हिटी बनवतात. आता नॅझल कॅव्हिटी मध्ये पण 2 पार्ट येतात, एक लेफ्ट पार्ट येतो, एक राईट पार्ट येतो. ते लिहा पुढे. नॅझल कॅव्हिटी is divisible into left and right chambers. लेफ्ट अँड राईट चेंबर्स. ओके. आणि हे चेंबर का फॉर्म झाले? कारण मध्ये कार्टिलेज असते, त्याचं नाव आहे मेझेथमॉइड. कार्टिलेज. या कार्टिलेज मुळे 2 पार्ट डिवाइड झाले, एक लेफ्ट पार्ट झाला, एक राईट पार्ट. Nasal cavity is divisible into left and right chambers due to the mesenteroid cartilage.
ओके, चलो पुढचा पॉइंट. आता इथे पहा, हे जे नॅझल चेंबर नॉस्ट्रिल आहे, हे नॉस्ट्रिल इथे ओपन झालं, इथे नॅझल चेंबर. नॅझल चेंबर मध्ये पण पुन्हा 3 पार्ट येतात. कोणते 3 पार्ट येतात बघा. जिथे नोज असणार आहे ना, इथे हेअर असणार आहेत आपल्याला, बरोबर. या रिजन मध्ये हेअर असणार, नोजच्या या कॅव्हिटी मध्ये हेअर असणार आहे. या रिजनला म्हणतो आपण वेस्टिब्यूल. लक्षात घ्या, पुन्हा नॅझल कॅव्हिटी मध्ये 2 चेंबर झाले, एक लेफ्ट बाजू झाली, एक राईट बाजू. ठीक आहे, लेफ्ट आणि राईट चेंबर इथे फॉर्म झाले. हे कशामुळे फॉर्म झाले? मेसेंथमॉइड कार्टिलेजमुळे फॉर्म झाले. ठीक आहे, त्यानंतर बघा, याच्यामध्ये तुम्हाला हेअर सारखे स्ट्रक्चर दिसतात, त्यांना बोललो आपण वेस्टिब्यूल. ठीक आहे, हे जे हेअर सारखे स्ट्रक्चर असतात, हे एअरला फिल्टर करतात, डस्ट पार्टिकलला ट्रॅप करतात. तो वाला पहिला रिजन, त्याला बोलतो आपण वेस्टिब्यूल. ठीक आहे, हा झाला पहिला रिजन. त्यानंतर जो मिडल पार्ट आहे ना, हा मिडल पार्ट. एअर काय होणार बघा, हवा आतमध्ये आली ना, ती हवा जी असेल ती जे हेअर सारखे पार्टिकल असतील त्या एअरला ट्रॅप करतील, त्यामध्ये डस्ट पार्टिकलला ट्रॅप करतील. त्यानंतर ही जी हवा असेल ती इथे येणार आहे. इथे आल्यानंतर बाहेरची हवा जर गार असेल तर त्या, किंवा गरम असेल तर त्याचं टेम्परेचर, बॉडीच्या टेम्परेचर एवढं आणायचं आहे. त्यासाठी हा मिडल पार्ट, या मिडल पार्टला म्हणतो आपण कंडिशनर. मिडल पार्ट. दुसरा पार्ट कोणता आहे? कंडिशनर. कंडिशनर म्हणजे काय? हा ते जे एअर बाहेरून आलेली तिचं टेम्परेचर रेग्युलेट करतो. एक तर एअरला मॉइश्चर करतो आणि त्या एअरला वॉर्म करतो. वॉर्मिंग आणि मॉइश्चरिंग ऑफ द एअर, हा जो आहे जे काम आहे, हा आहे कंडिशनर. तिसरा जो पार्ट आहे तो इथला पार्ट, नेझल कॅव्हिटीचा. जिथे हा पार्ट जो आहे हा सेन्सरी आहे. सेन्सरी आहे, किंवा याला म्हणतात ओल्फॅक्टरी. म्हणजे हा ओल्फॅक्शन करणारे, स्मेल जी असणार ती आपल्याला मिळणार आहे. तो जो तिसरा पार्ट आहे त्याला सेन्सरी किंवा ओल्फॅक्टरी रिजन म्हणतो. सेन्सरी किंवा ओल्फॅक्टरी चेंबर. ओल्फॅक्टरी म्हणजे स्मेल येण्यासाठी हा पार्ट रिस्पॉन्सिबल आहे. ते जी एअर बाहेर येणार आहे त्यामध्ये जे काही अरोमॅटिक सबस्टन्स असतील, त्या अरोमॅटिक सबस्टन्स या सेन्सरी चेंबर मध्ये असलेल्या सेल्सवर घेऊन अटॅच होतील, आणि मग त्या सेल्सला न्यूरॉन कनेक्टेड आहेत, आणि त्या न्यूरॉन जे असतील ती इन्फॉर्मेशन घेऊन ब्रेन पर्यंत पास करते. ठीक आहे, मग पहा आता नॅझल चेंबर मध्ये पण 3 रिजन आले. पहिला रिजन आला वेस्टिब्यूल, दुसरा रिजन काय आला? कंडिशनर, तिसरा रिजन काय आला? सेन्सरी किंवा ओल्फॅक्टरी चेंबर. कळलं? आता हे 3 पार्ट आपण इथे लिहूयात. लिहा. फर्स्ट पार्ट, nasal chamber is divided into 3 regions. Nasal chamber is divided. इसी टॉपिक में कंटिन्यू करना. हाँ, ये इसी में कंटिन्यू करना है. Nasal chamber is divided into 3 regions. Nasal chamber is divided into 3 regions. First, vestibule. 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 It is proximal. Proximal means near. Part of. Proximal part of. Proximal part of nostril. It has hair. It has hair for filtering air. For filtering air. ठीक है, एयर को फिल्टर करते हैं. दूसरा वाला पार्ट कंडीशनर. दूसरा पार्ट है कंडीशनर. कंडीशनर warming and moistening air. Warming and moistening air. दूसरा पार्ट कंडीशनर, वार्मिंग एंड मॉइस्चरिंग. हाँ बोलो. तीसरा पार्ट, ये दूसरा पार्ट रिस्पॉन्सिबल है कौन सा? वॉर्मिंग के लिए और एयर को मॉइस्चर करने के लिए. जो बाहर से एयर आई है, जी बाहेरून एयर येते, त्या एअरला वॉर्म करण्यासाठी, त्याला बॉडीचं जेवढं टेम्परेचर आहे त्या टेम्परेचर प्रमाणे मेंटेन करण्यासाठी तो दुसरा रिजन आहे, त्याचं नाव आहे कंडिशन. तिसरा रिजन आहे ओल्फॅक्टरी और
sensory chamber. It has olfactory epithelium. Olfactory epithelium म्हणजे तिथे सेल्स असतात. त्या सेल्सवर एरोमॅटिक सबस्टन्सेस जे एअर मध्ये असतील ते जाऊन अटॅच झाले की आपल्याला स्मेल येईल. Olfactory epithelium for detection of smell. It has olfactory epithelium for detection of smell. Detection of smell. It has olfactory epithelium for detection of smell. Okay, so these are the three parts. Done with this. So nose as a three part. First is nose open into the nasal cavity. Nasal cavity is divided into the left and right nasal chamber by the mesenteroid bone. Then this nasal cavity has three regions: vestibule for filtering air, conditioner for warming and moisturizing air, and third, sensory or olfactory epithelium for the detection of the smell. These are the three regions. Next part is second, that is pharynx. So write next part, pharynx. 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 It is divided into first part लिया nasopharynx. दूसरा लिया oropharynx. तीसरा पार्ट लिया laryngopharynx. It is divisible into the three regions: nasopharynx, oropharynx, laryngopharynx. Okay, so this is a region which is called as pharynx. Pharynx मध्ये तीन region झाले. नसल कॅव्हिटी जिथे ओपन झाली तो पहिला पार्ट, त्याला बोलले तुम्ही nasopharynx. नसल कॅव्हिटी जिथे ओपन झाली तो झाला nasopharynx. माउथ जिथे ओपन झाला तो झाला oropharynx. आणि लॅरिंग जिथे ओपन झाला तो झाला laryngopharynx. लॅरिंग्स मध्ये जिथे ओपन झाला pharynx तो वाला region laryngopharynx. Now, next part we have to discuss is larynx. Larynx नंतर आपल्याला डिस्कस करायचं trachea. तो ये पार्ट लक्षात ठेवा, larynx. Then we have to discuss about trachea. Then bronchi, bronchus and bronchi, and then alveoli. So, आता हा पार्ट मी रब करतो. Remember, the next part we have to discuss is larynx. Larynx, third part. लॅरिंग्स ला दुसरं नाव आहे व्हॉइस बॉक्स. यालाच तुम्ही बोलता व्हॉइस बॉक्स. It has vocal cords. It has vocal cords for producing sound. It has vocal cords for producing sound. Okay, whether that's a structure draw. There's a structure is draw the structure.
हे आहेत ट्रॅकियल कार्टिलेज. ट्रॅकियल कार्टिलेज. This is thyroid cartilage. Okay. This is thyroid membrane. This is hyoid bone. hyoid bone हा असा बोन आहे की ज्याला आपली टंग अटॅच. ओके, इथे लिहायचं झालं टंग इज अटॅच. Tongue is attached to this bone. hyoid bone. hyoid bone ला टंग अटॅच. ठीक आहे, याच्या वरती इथे एक ओपनिंग आहे. This opening is called as epiglottis. So this is a structure of a larynx, which is called as a voice box. तिथे पहा, हा जो हॉइड बोन आहे ना, याला आपली टंग अटॅच असते. हॉइड बोनला टंग अटॅच असते. ठीक आहे, त्यावरती त्या खाली पहा इथे ही थायरॉइड मेम्ब्रेन. थायरोहॉइड मेम्ब्रेन. थायरॉइड म्हणजे काय? हे हॉइड बोन आणि इथे थायरॉइड कार्टिलेज आहे खाली. इथे दिस इज थायरॉइड कार्टिलेज. या थायरॉइड कार्टिलेजला थायरॉइड ग्लँड असोसिएटेड असते. थायरॉइड ग्लँड इथे असोसिएटेड असते या रिजनला, थायरॉइड कार्टिलेज. आणि या वरचा हॉइड बोन, थायरॉइड हॉइड बोन आणि थायरॉइड कार्टिलेज यांना असोसिएट करणारा हा जो मेम्ब्रेन आहे, दिस मेम्ब्रेन इज कॉल्ड थायरोहॉइड. दिस मेम्ब्रेन इज कॉल्ड थायरोहॉइड मेम्ब्रेन. ओके, सो थायरॉइड कार्टिलेज अँड हॉइड बोन या दोघांना कनेक्ट करणारा जो कार्टिलेज आहे, यांना कनेक्ट करणारी जी मेम्ब्रेन आहे तिला नाव दिलं थायरोहॉइड मेम्ब्रेन. दिस इज अ व्हॉइस बॉक्स. ठीक आहे, या व्हॉइस बॉक्सला खाली इथे ट्रॅकियल कार्टिलेज आहे. सो दिस इज फ्रॉम हियर द ट्रॅकिया विल स्टार्ट. ओके, this is also called as Adam's apple. Adam's apple. That is the laryngeal prominence. वर आलेला भाग आहे. इथे पण जर हात लावला आपण आपल्या नेकला, तर पहा इथे हा उंच आलेला भाग दिसतो. उंच आलेला जो भाग दिसतो, this part is called as laryngeal prominence. Laryngeal prominence. Laryngeal prominence. That is the Adam's apple. Laryngeal prominence is the Adam's apple. इथे वरती तुम्हाला epiglottis दिसतो. Epiglottis is the opening over the esophagus, or you can say it is opening over the trachea. ट्रॅकिया काय विंड पाईप. या ट्रॅकियामध्ये फूड जाऊ नये म्हणून या ट्रॅकियावर हे कव्हरिंग आहे. या कव्हरिंगला बोललो आपण epiglottis. The opening of the trachea is glottis. त्या ट्रॅकियामध्ये फूड जाऊ नये म्हणून त्यावर एक कव्हरिंग असते. ज्यावेळेस आपण फूड एंगल्फ करतो, फूड ज्यावेळेस आपण स्वॅलो करतो, त्यावेळेस ते फूड जे असेल ते ट्रॅकियामध्ये नको जायला, इसोफेगस मध्ये जायला. कारण ट्रॅकियाचं ओपनिंग आणि इसोफेगसचं ओपनिंग हे शेजारी शेजारी असतात. सपोज आता हे ट्रॅकियाचं ओपनिंग, त्याच्या शेजारी इसोफेगसचं ओपनिंग असेल, तर हे ओपनिंग, हे इसोफेगसचं ओपनिंग, हे ट्रॅकियाचं ओपनिंग, हे शेजारी शेजारी असतात. ठीक आहे, तर मग ट्रॅकियावर एक फ्लॅप आहे कार्टिलेजने बनलेला. ज्यावेळेस फूड आपण स्वॅलो करणार आहे, तो फ्लॅप यावर पडणार आणि हा जो फ्लॅप असेल ना, फूडला आतमध्ये नाही जाऊ देणार. This flap is preventing the entry of the food into the trachea. That is called as the epiglottis. So epiglottis is a flap that prevents the entry of the food into the trachea. Food should not enter into the trachea. ठीक आहे, चलो आता याबद्दल आपण लिहून घेऊ. व्हॉइस बॉक्स लिहिलंय. Larynx extends from
Larynx extends from laryngopharynx. Laryngopharynx and hyoid bone. Laryngopharynx and hyoid bone to trachea. बघा लॅरिंज जिथनं स्टार्ट झाला तो रिजन कोणता असणार लॅरिंगोफॅरिंक्स. आता हॉइड बोन पासून ट्रॅकिया हा इथनं ट्रॅकिया स्टार्ट झाला बरोबर. या पॉइंट पासून ट्रॅकिया स्टार्ट ट्रॅकिया आणि हा हॉइड बोन ते ट्रॅकिया याच्या मधला हा जो ऍक्च्युअल मधला रिजन आहे याला म्हटलं आपण काय दिस इज अ ट्रॅकिया. सो इट एक्सटेंड फ्रॉम द लॅरिंगोफॅरिंक्स अँड हॉइड बोन टू द trachea. It is hollow tubular structure. It is hollow tubular structure. Hollow tubular structures. एक हॉलो ट्युब्युलर स्ट्रक्चर आहे त्यामध्ये लिहा इट्स वॉल याची जी वॉल असते हे पहा हे जे स्ट्रक्चर दिसतं ना ट्रॅकिया दिस इज अ हॉलो स्ट्रक्चर. आतल्या बाजूने ते हॉलो आहे ट्युब्युलर ट्यूब सारखा आहे. ओके आतल्या बाजूने हॉलो आहे ट्युब्युलर स्ट्रक्चर आहे. इट इज मेड अप ऑफ इट्स वॉल इज मेड अप ऑफ कार्टिलेज प्लेट्स. आता याची जी वॉल दिसते तुम्हाला याची वॉल आहे राईट. ही थायरॉइड मेम्ब्रेन बघा किंवा ही वॉल बघा. This wall, its wall is made up of cartilage plates. Cartilage plates held by muscles and membrane. Held by muscles and membranes. बघा याची जी वॉल आहे इथे पहा इथे तुम्हाला थायरॉइड मेम्ब्रेन दिसते. दिस इज अ मेम्ब्रेन राईट. याच्या आतमधली जी वॉल असते बघा हे काय एक हॉलो ट्युब्युलर स्ट्रक्चर आहे. तुम्हाला इमॅजिन करावं लागेल की हे जे थायरॉइड आहे ना थायरॉइड वाला रिजन थायरॉइड कार्टिलेज वाला याच्या आतमधनं पण काय असणार आहे असं ओपनिंग असणार. एपिग्लॉटिसच्या आतमध्ये असं हॉलो ओपनिंग असतं. दिस इज अ हॉलो ओपनिंग राईट. सो लॅरिंक्स इज अ हॉलो ट्युब्युलर स्ट्रक्चर. कसं आहे हॉलो ट्युब्युलर स्ट्रक्चर आहे लॅरिंक्स. आणि या हॉलो ट्युब्युलर स्ट्रक्चरच्या आतमध्ये एक याची वॉल जी आहे दिस वॉल इज मेड अप ऑफ द कार्टिलेज दिस वॉल इज मेड अप ऑफ द मसल्स अँड दिस वॉल इज मेड अप ऑफ द मेम्ब्रेन्स. ठीक आहे मसल मेम्ब्रेन आणि कार्टिलेज याने बनलेली वॉल आहे. The wall is made up of cartilage plates, muscle and membrane. आणि याच्या आतमध्ये internally it is lined by internally it is lined by elastic vocal cords. इलॅस्टिक व्होकल कॉर्ड्स या सुद्धा मसलने बनलेल्या कॉर्ड्स. इलॅस्टिक व्होकल कॉर्ड्स इलॅस्टिक व्होकल कॉर्ड्स. ठीक आहे जे पहा हे असं हॉलो ट्युब्युलर स्ट्रक्चर असतं. हे कशाने बनलं कार्टिलेज मसल्स आणि मेम्ब्रेनने बनलेलं स्ट्रक्चर. याच्या आतमध्ये असे इलॅस्टिक असे हॉलो कॉर्ड सारखे स्ट्रक्चर असणार आहेत. आणि हे हॉलो कॉर्ड सारखे स्ट्रक्चर किती मूवमेंट करतात त्याच्यामध्ये किती मॉड्युलेशन होतं त्यानुसार साऊंड जो असेल तो प्रोड्यूस होईल. इंटरनली इट इज लाइन्ड बाय इलॅस्टिक व्होकल कॉर्ड्स and sound is produced by पुढे लिहा modulations म्हणजे modulations of tongue, teeth, lips
नॅझल कॅव्हिटी. कळतंय? म्हणजे काय? टंग, टेथ, लिप्स आणि नॅझल कॅव्हिटी यांच्या मॉड्युलेशन्समुळे जो साऊंड आहे तो प्रोड्यूस होतो. व्होकल कॉर्ड आहे त्याच्या आतमध्ये, कळाल? म्हणजे हा जो लॅरिंग्स आहे ज्याला आपण व्हॉइस बॉक्स म्हणतो, हा व्हॉइस बॉक्स आतनं असा ट्युब्युलर स्ट्रक्चर आहे ज्याच्या वॉल कार्टिलेजने, मसल्सने आणि मेम्ब्रेनने बनलेले आहेत. यामध्ये व्होकल कॉर्ड सुद्धा प्रेझेंट असतात. या व्होकल कॉर्डची जी मुवमेंट आहे ती मुवमेंट कोण कंट्रोल करणार आहे? त्यामध्ये जाणारी एअर कंट्रोल करणार. आता एअरला कोण कंट्रोल करणार आहे? एअरला कंट्रोल करणार आहे टंग, टेथ, लिप्स अँड नॅझल कॅव्हिटी. ठीक आहे. आणि या एअर मध्ये जर मॉड्युलेशन होतं त्यानुसार साऊंड जो आहे तो प्रोड्यूस केला जातो. ठीक आहे. पुढे लिहा लॅरिंग्स. लॅरिंग्स open into laryngopharynx. एकच मिनिट बाकी आता याला टायमिंगला. तर एका मिनिटानंतर पुन्हा 10 मिनिटाचा ब्रेक घ्यायचा तुम्ही. तोपर्यंत ते जे रेकॉर्डिंग आहे ते रेकॉर्डिंग सेव्ह होईल माझ्याकडे. ठीक आहे. आणि त्यानंतर 10 मिनिटानंतर तुम्हाला पुन्हा जॉईन करायचं. तोपर्यंत लिहून घ्या लॅरिंग्स ओपन इंटू लॅरिंगोफॅरिंक्स थ्रू ग्लॉटिस. थ्रू ग्लॉटिस. ग्लॉटिस हे एक प्रकारचं ओपनिंग आहे. ठीक आहे. Larynx open into laryngopharynx through the glottis. Glottis is covered by epiglottis. Glottis is covered by epiglottis.